आदेश गुरुराज. हे गुरु दत्तात्रेया, तुझ्या आज्ञेनं आम्ही नाथ पायपीट करतो आहोत. पण अरे वा, आहे प्रसन्न स्थळ. मन प्रसन्न झालं. माझी मनदेवता मला ग्वाही देऊ लागली की मच्छिंद्रनाथ इथं क्षणभर का असेना विश्रांती घेऊन त्या परमेश्वराला आपला साकर तळे करवी. तुझ्या मनाची तृप्ती होईल, तुझ्या मनाची शांती होईल. तेव्हा हे शिवशंकरा, पार्वती परमेश्वरा, उमा महेश्वरा, तुझ्या ध्यानात महाराणीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी, बोललेलं खोटं सत्य करण्यासाठी मी माझ्या मी माझ्या जागेवरून दूर गेल्यानंतर माझ्या जागेवर बघणारी ही व्यक्ती कोण? तुला कळता का नाही रे? इथं ध्यानात बसलो असता माझ्या ध्यानाचं विसर्जन आणि असं केलं. कोणतं कारण? ही सृष्टी परमेश्वरानं निर्माण केली. या सृष्टीत जेवढे प्राणी मात्र निर्माण झाले त्या सर्वांसाठी जागा आहे. ही काही तुझी एकट्याची जागा नाही. समजशी, पण मी समजत नाही. मी हे विश्व सर्वांचं समजतोय म्हणून इथं बसतोय. काय करशील? हिम्मत जरा आहे तर या क्षणी बजरंगबली बजरंगबली जय जय हनुमंता. कशाबद्दल? मन तृप्त झालं. आतापर्यंत अनेकाशी संघर्ष केला, पण बाबा रे आज माझ्या बरोबरीचा मला मिळाला. अरे मी तेच समजतोय. खरोखरच आमच्या जीवनात कित्येक योद्ध्यांच्या समोर आलाय, पण सामने तेथे आपण निघाला. वा वा वा, म्हणा तुम्ही. शाबास. मी मला ओळखत नाही? ओळखलं तर तरी त्याला नसतं. अरे मी यती. यती यती तो यती, मग मी यती. शाबास. आज तुझं माझं एकीकरण झालं. मित्रत्वाचे हात पुढारे. सांग, आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मग माझी इच्छा पूर्ण करावी. अवश्य. असेल ती इच्छा पूर्ण करीन म्हणून मला वचन द्या. ज्या विश्वाचे अशक्य आहे ते शक्य करण्याची हिम्मत माझ्या महामानवाची आहे. म्हणून देतो आहे तुला वचन, असेल ती इच्छा पूर्ण करी. समाधान. पण आमची इच्छा एकच, स्त्री राज्याची महाराणी मैनाकिनी. त्या मैनाकिनीला मी वचन दिलंय. तू वचन दिलं? ते कोणतं? की तुझ्यासाठी सुंदर, तुझ्या सौंदर्याला साजेल ठेवायला सादरेचा नवरा मी तुला आणून देईन. नवरा? मग काय झालं? त्या ठिकाणी आता तू जायचं काय? आणि त्या मैनाकिनीची इच्छा तू पूर्ण करायची. नाही, हे अशक्य आहे. ते आतापर्यंत आम्ही केलं नाही, ते याच्या पुढे येणार. आतापर्यंत कदाचित केलं नसेल, वचन मला तुम्ही दिला. अर्थात बोललेले शब्द दिलेले बोलत होतो तोच माणूस कधी समजतोय.
वचनात मला अडकवलंस म्हणून दिलेला शब्द पायदळी तुडू नये याच्यासाठी व्यक्तीला जगण्याची इच्छा पूर्ण करावी. निघालो स्त्री राज्यात सिंहदीपात राणी मैनाकिनी हिच्यापर्यंत. पण माझी एक अट आहे. कोणती? ती अट कोणती? माझे अनेक शिष्य समुदाय आहेत. मी या सिंहदीपात गेल्यानंतर माझ्या शोधार्थ बाहेर पडतील. काय? अनेक शिष्य इथपर्यंत येतील आणि आम्हाला संकटात आणतील. याच्यासाठी या सिंहदीपच्या वेशीवर तुला राहावं लागेल. मग ज्याची माझी इच्छा तू पूर्ण करणार अर्थात तुझी इच्छा पूर्ण करणार माझ्या कर्तव्य मी सर्व करेन. जय श्रीराम. आपल्या कर्तव्यास जय श्रीराम. दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आज म्हणून माझं सगळ्यांना दिला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे वा, सख्या हनुमंताला सांगितले की तुझी इच्छा मी पूर्ण करीन. तुला हवा तसा नवरा देण्याचं कर्तव्य करीन. मग तीच सुवर्ण संधी केव्हा माझ्या जीवनात प्राप्त होते याच्याजवळ माझं लक्ष वेधलंय. काहीच कळत नाही की मला कोणती वेळ स्वतः म्हणून स्वतःच्या चरण चालीनं बरं झालं. महाराणी मैनाकिनी समाधान वाटलं. तुमच्यापर्यंत कारण जे मला सुख हवं होतं ते सुख तुमच्यापासून मिळणार आहे. ज्याला वचन दिलं आणि वचनबद्ध होऊनच जर का तुम्ही इथं आला असाल तर याच्या पुढे इथून कुठेही जायचं नाही. नाही जाणार. मला तुमची गरज आहे. कारण आम्ही वचनाने बांधले गेलो आहोत. बरं झालं. ज्यानं तुम्हाला वचन दिलं त्यालाच मी वचन दिलं. मला पूर्णपणे अनुभव आला या गोष्टीचा. शाबास. आणि तो सुद्धा कसा? कसा? प्रथम शेंडीवाल्याला फसविलं, शेपूटवाल्याला फसविलं, पण अखेर दाढीवाले हे सज्जन वा, असतात. वा, वा. आणि आज मला पूर्णपणे खात्री करून दिली आहे आपण. पण आम्ही जे कार्य करतो हा. ते कार्य जाणून बुजून असतं. पण ते कार्य विश्वासाची मग आता एकच लक्षात ठेवा, मी आणि तुम्ही लग्न करूया, करणार सुखाचा संसार थाटूया. थाटूया. आता याच्या पुढं तुम्ही माझ्यापासून दूर राहायचं होईच नाही. नाही. मी रागिनी तू अनुराग, मी रागिनी तू अनुराग.
आदेश हे भगवंत, हे वेद वेदांगाचं तत्व आणि महत्व जाणणाऱ्या भगवंता, जिथं 44 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला अगमा निगमा पृथ्वी चंद्र सूर्य आणि नवग्रह तारे अशा प्रकारचं जड विश्व केवळ 6 दिवसात परिपूर्ण करणाऱ्या भगवंता, हा प्रबोधी नारायणाचा अवतार आणि ज्ञान तुझ्या चरणी नतमस्त होतोय. हे भगवंता, केवळ यावेळी या नाथांचं कर्तव्य कोणतं असेल तर या मृत्यूलोकाच्या ठिकाणी आपलं स्वतःचं कर्तव्य कोणतं असेल तर मुमुक्ष जनांचा उद्धार आणि देवतांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करावी. एवढंच नव्हे तर देवी वृंदेच्या शापानं मृत्यू लोकाच्या ठिकाणी देव दगडाचे झाले. देवतांवरील श्रद्धा मानवानं कमी केली, ती श्रद्धा टिकून राहायला हवी. देवतांचा दैवी तेज आभारी आबाद राहायला हवं, जेणेकरून विश्व कार्य सुरळीतपणे चालायला हवं. आणि म्हणूनच नाद एक सारखे झटतायत. जय अलख निरंजन, हरि ओम जय अलख निरंजन, हरि ओम अवधूत चिंतन श्रीपाद पाद वल्लभ. जय अलख निरंजन, जय अलख निरंजन हे मुखोद्गार. हरि ओम तत्सत परब्रह्म अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ. जय अलख निरंजन, हरि ओम तत्सत परब्रह्म. जय अलख निरंजन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. आदेश. जय अलख. जय अलख निरंजन. आश्चर्य वाटतंय, ते शब्द माझ्या मुखातून बाहेर पडताय, तेच शब्द या व्यक्तीच्या मुखातून बाहेर पडताय. मी जय अलख म्हणतोय, हा सुद्धा जय अलख म्हणतोय. मी श्री गुरुदेव दत्त म्हणतोय, हा सुद्धा श्री गुरुदेव दत्त म्हणतोय. माझ्या अंगावर भगव वस्त्र परिधान केलेलं आहे, याच्याही अंगावर तेच दिसतंय. शैली कंठाने कुबडी या नाथांची भूषण, ती भूषण याच्या जवळही दिसत आहे. अंगाला त्रिपुटी चर्चित केलेले आहे. हे भगवा वस्त्र अंगावर परिधान केलं. नवनाथातील एकनाथ. काय म्हणाला? नवनाथातील एकनाथ. जगाला फसवण्यासाठी ही अंगावर त्रिपुटी चर्चित केलेली आहे. भगवस्त्र अंगावर परिधान आणि अखिल मोक्षजनांना फसवण्यासाठी नाथातील म्हणे मी एकनाथ असं सांगून या जगाला फसवण्याचा प्रयत्न तुझ्या घरी केला जातोय असं मला वाटतंय. काहीतरी बोलू नका. ओळ्या बघड्या जनतेला फसवण्याचा प्रयत्न मला तरी वाटतंय तुझ्या घरी होतोय. तेव्हा चल या भव्य वस्त्राचा त्याग करून जो खरा तुझा धर्म आहे तो धर्म स्वीकारण्याचं कार्य कर असा माझा संदेश तुला आहे. आणि मी सुद्धा तेच म्हणतोय. अरे तू तरी नाथ कशावरून आहे? काय म्हणाला? हा? मी नाथ नव्हे. मी म्हणतोय तू नाथ नव्हे. तुझ्यावर माझा विश्वास नाही, तुझ्यावर माझा भरोसा नाही. कोण तू नाथ आहेस? नाव काय तुझं? माझ्या नावाशी तुझा काळे मात्रही संबंध नाही. नवनाथातील एकनाथ म्हणून पृथ्वी पर्यटन करतोय, अखिल मुमुक्षांचा उद्धार करून सावर हितेवर मी कवित्व करतोय. पण या भोळ्या भोळ्या जनतेला फसवण्याचं कार्य तुझ्याकडे केलं जातंय असं मला तरी या क्षणी वाटतंय. हे गोसावड्या, जात नशी या विश्वातील मानव जातीला फसवण्याचं कार्य करतोय. फकीरड्या पण या नाथाला, मला गोसाळा म्हणतोय, या कानिबाता फसवण्याचं जय अलख निरंजन. जय अलख निरंजन. क्षणाच्या निमिषार्धात जाळून भस्म करीन तुझा. काय म्हणतोय? एवढी हिंमत माझ्या नाथात क्षणाच्या निमिषार्धात याला कानिबाला जाऊन भस्म करतोय. अरे कोण कुणाची हिंमत लागून जाते? एवढी जर तुझ्या गोसावड्याला जगाड केलं तर चित्त राहणार नाही. नाथ हे आले कुठून?
सदस्यते आले प्रात्यक्षिक पडलेलं एक नाथ एका नाथावर प्रहार करतोय शाबास. आणि कुठेतरी नाथ तत्वाला पावताय असं या क्षणी मला वाटू लागलंय. आपल्या मुखातून शब्द बाहेर पडलाय नवनाथातील एक नाथ वे. नाव काय म्हणालास तुझा? नवनाथातील एक नाथ म्हणजेच मी प्रभूती नारायणाचा अवतार कानिपनाथ. प्रभूती नारायणाचा अवतार कानिपनाथ. हा ज्याचा कानातून जन्म झाला तो हा कानिपनाथ. तो हा कानिपनाथ. हा मग गोवरातून ज्याचा जन्म झाला तो हा हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ. काय म्हणतो? जय अलखनिरंजन. जय अलखनिरंजन. ओम तत्सत. हरि ओम तत्सत परब्रह्म. जय अलखनिरंजन. नाथा, हा आज योगायोगानं का असे ना तुझी माझी ग्रंथी का झाली पण काय रे हा. बस तरी साबरे विद्येवर कवित्व करून हा भक्ती तत्व आभारी आभार टिकवण्याचे प्रयत्न आमचे आहेत. पण आज भूक लागलेले सूर्य माध्याने आलाय. हा अर्थात नाथांचं कर्तव्य सूर्य माध्याने येतात स्मशान मिळतं आश्रय घ्यावा शाबास. मिळालेला कोरडा शिदा तिथं शिजवावा हा गुरु दत्तात्रयाला नैवेद्य अर्पण करावा आणि जीवाशिवाची भेट घेणारा महायज्ञ म्हणजेच भोजन करणं होय. वा. तो यज्ञ आपण स्मशानभूमीत पूर्ण करावा. पण आज संग्रही आपल्या काही नाही. येताना मार्गात कुणाची गृह मिळाली नाही. अर्थात कुणाच्या गृही काही आपण गेलेलो नाही. पण तुझ्या जोडीत काही संचय. माझ्या झोळी. अरे मार्गाला मार्गक्रमण करतोय. तू म्हणतोयस तुला भूक लागली. मला सुद्धा यावेळी फार भूक तुलाही लागली. भोग लागलाय. हा. पण संग्रह करणं नाथांचा धर्म नव्हे. पण संग्रही काही ठेवायचं नाही. माझ्या मात्र झोळीत काही नाही. माझ्याही जोडीत. तुझ्याही झोळीत काही नाही. अरे काने पहा जय अलखनिरंजन. समोर परिपक्व झालेली आम्रफलं दिसत आहेत. अर्थात ही जर फळं आपल्याला भक्षण करता आली असती हा. जठराग्नी शांत झाला असता. काय म्हणतोय? तेव्हा एक 5-10 दगड गोळा करतो आणि एक एक दगड त्याच्यावर फेकण्याचा कार्य करतो. हा. आणि ती फळं भूमीवर पडल्यानंतर आपल्या भुकेचं संतपन होईल. आम्रवृक्षावर परिपक्व झालेली फळं हा दगड मारून तू खाली पाडणार आहेस नाही तर आणि जेणेकरून भुकेचा सांत्वन आमच्या होणार आहे. नाही काय म्हणाला? हे गोरखा, अरे नाथांचा जन्म झालाय तो केवळ कशासाठी असेल तर विभूतीच्या जोरावर आमचं महत्व या अखिल विश्वाला पटवून आणि दाखवायचं. याच्यासाठी एकच. विभूतीनं ती फळं खाली उतरणार आहे. मंत्रशक्तीच्या जोरावर खरं? नाथांच्या स्वाधीन बहुतेक असणारे माझी मंत्र. मंत्रशक्ती. हेच जय अलखनिरंजन. ओम तत्सत परब्रह्म. अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभदेव. जय अलखनिरंजन. हरि ओम तत्सत परब्रह्म. या आम्र वृक्षावर परिपक्व झालेली फळं जय अलखनिरंजन. विभक्त अस्त्राचे वज्र. जय या क्षणी आपल्याला फळं मिळालेले गुरु दत्तात्रयाला नमस्कार करून फलाहार करून आपला जठराग्नी आपल्याला क्षमवायचा आहे. जय अलखनिरंजन. शिवाची भेट करून घेण्यासाठी हरि ओम तत्सत परब्रह्म. जय अलखनिरंजन. हरि ओम तत्सत परब्रह्म. तेव्हा भुकेचं सांत्वन करण्यापूर्वी प्रथम आपल्या गुरुदेवतेला तो प्रसाद म्हणून द्यायला हवा. याच्यासाठी गुरुदेवतेला नमस्कार करून पहा यावेळी या जीवाशिवाच्या भेटीसाठी मधुर सुर लहया भल्या मधुर सुर लहया भल्या मधुर सुर लहया भल्या.
काय रे झालं तुझ्या मनाचं समाधान? अरे काय माधुर्यता होती त्या फळात. क्षणाक्षणात एवढा गोडवा त्याचा वाढत होता आणि जेणेकरून ऊर लवकरात लवकर भरलं गेलं. पण बरीचशी फळं अजून शिल्लक आहेत. ही जर अशीच राहिली तर नासूस होईल त्यांची. याच्यासाठी एवढंच नव्हे तर तुझ्या माझ्यासारखे काही पंथस्थ या मार्गाने मार्गक्रमण करत असतील, त्यांचाही जीव असाच भुकेने व्याकुळ होईल. मग ही फळं त्यांच्या सारख्यांना बिचारांना मिळायला हवी. याच्यासाठी ही फळं इथे ठेवण्यापेक्षा युक्तिवाद आहे आपल्याकडे. युक्तिवाद? जी काही फळं शिल्लक आहेत ती पुन्हा त्या वृक्षाला चिकटायला हवीत. विभक्त असताना तू वृक्षापासून ती दूर केलीस, मग या क्षणी स्पर्शास्त्रानं राहिलेली काही फळं मी त्या वृक्षाला चिकटवणार आहे. पण काय रे कानिपा, काय ते तुझी माझी ग्रंथिका झाली, एकमेकाचं क्षेमकुशील झालं, एकमेकाचं नामाविधान आपण विचारलं. पण तू एवढा शक्तिशाली आहेस, विभक्त असताना फळा तू भूमीवर उतरलीस. काय रे, ज्या तुझ्या गुरुदेवतेने तुला विद्याभ्यास शिकविला त्या तुझ्या गुरुचं नाव काय रे? काय म्हणाला? ज्या गुरुदेवतेनं विद्याभ्यास या कानिपाला शिकविलाय त्या गुरुदेवतेचं नामविधान तुला ऐकायचंय. मग आई, अरे माझ्या गुरुदेवतेचं नामविधान मी स्वाभिमानानं सांगेन. असा माझा गुरुदेव कोण आहे? कोण रे? हे तुला जर ऐकायचं असेल तर ऐक. प्रत्यक्ष जालंधरनाथ, जालंधरनाथांचा पट्टा शिष्य हा कानिपनाथ तुझ्या समोर आहे. जालंधरनाथ तुझा गुरु. निरंजन शिव 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 शिव. ए दुरा दूर रहा, दूर रहा, दूर रहा, दूर रहा. काय झालं? हरिओम 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 हरिओम. तुला दूर रहा म्हणजे काय तुझ्या गुरुचं नाव म्हणालास? जालंधरनाथ. अंतरिक्ष नारणाचा अवतार जालंधरनाथ ही तुझी गुरुदेवता. त्या गुरुचा कशासाठी? काय गुरुचं नाव मोठं काय झालं? दिमागानं सांगतोय. अरे कसला तुझा तो गुरु? शिव 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 शिव. अरे मी जर इथं उभा आहे तर माझ्या गुरुदेवाच्या आशीर्वादानं. कुठून मला अवदसा आठवली आणि तुझी आणि माझी भेट झाली म्हणजे असं मला वाटू लागलंय. अरे कसला तुझा गुरु? काय म्हणे नाव घ्यावं तर माझ्या गुरुचं. किती तेजवान माझा गुरु आहे. खबरदार, कसला तुझा गुरु? माझ्या गुरुदेवाचा अपमान करण्याचा. अरे बेटा, नकोस. मान कुठं शिल्लक राहिलाय तुझ्या गुरुचा? तुझा गुरु कुठं आहे तुला माहित आहे का? माझा गुरु कुठे आहे? तुझा गुरु काय करतो माहित आहे का? वेड्या, नाथांचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पृथ्वी नाही नाही नाही. हेलापटण राजनगरात राजा गोपीचंदानं आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून तुझ्या गुरुला अरे घोड्याच्या लिदेत गाडून टाकलेला आहे. काय म्हणतोय? घोड्याचं शेण घोड्याचं गाईचं खाल्लं तर चांगलं पवित्र होतं, पण घोड्याचं राजा गोपीचंदानं आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून तुझ्या गुरुला गाडून टाकलेलं आहे घोड्याच्या लिदेत. शिव 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 अरे बाबा त्याचं नाव. अरे गुरु कसा असावा? गुरु कसा असावा? आमच्या गुरु सारखा. वा वा, काय आमच्या गुरुचं नाव, कोण आमच्या गुरुचं तेज, काय ते माझ्या गुरुचं बळ. अरे गुरु कसा असावा? माझ्या गुरु सारखा असावा. माझा गुरु किती पवित्र आहे, किती श्रेष्ठ आहे. अरे माझ्या गुरुचं नाव घेता क्षणी अनंत पापाचा क्षय होतो. अशी माझी गुरुदेवता कोण माहिती आहे का? कवी नारायणाचा अवतार गुरु मच्छिंद्र. अरे गुरु कसा
माझ्या गुरु सारखा. अरे तरी मला वाटलं. काय काय म्हणालास तुझ्या गुरुदेवतेचं नाव? मच्छिंद्रनाथ. बाबा रे, आता मात्र तू माझ्यापासून दूर राहिलेला बा. दूर हो. काय म्हणाला? तुझं तोंड नाही बोलायची. वेळ परत मला दूषण दिलं तरी चालेल, पण निर्मत्सरात्मक शब्द माझ्या गुरुच्या बाबतीत जर तुझ्या मुखातून बाहेर पडतील तर हा क्षणात तुला जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. इथं माझा गुरु कुठं आणि तुझा गुरु कुठं? अरे नाव घ्यावं तर माझ्या गुरुचं. वा वा वा. अरे कसला तुझा गुरु? म्हणजे काय म्हणालास? मत्स्येंद्रनाथ. हो, कवी नारायणाचा अवतार मत्स्येंद्रनाथ. भक्ती मार्गाचा प्रसार करताय. तो तुझा गुरु. सतत विवेक भावनेनं वावरताय. हा. कधी मनात पापाचा लवलेशही नाही, शाबास. कसला सुखाचा व्यासही नाही. अगदी बरोबर. अशी माझी गुरुदेवता. तो तुझा गुरु. अरे त्या तुझ्या गुरुचं नाव नव्हे तर तोंड नाही पाहण्याची इच्छा. माझ्या गुरुचं नाव ठेवलंय असं काय केलं रे माझ्या अरे गुरु? कसला तुझा गुरु? नाथांचं कर्तव्य ज्याला आपल्या पायदळी तुडविलंय, म्हणजे कंचनाचा डाग आपल्या नाथाचा तळा लावलाय, तो तुझा गुरु. नाव घेऊ नकोस. आणि गोरखा तुझा गुरु म्हणून त्या मच्छिंद्राचं नाव आणि तुझ्या मुखावर येऊ नये असं पुन्हा पुन्हा हरवाचे शब्द माझ्या गुरुच्या बाबतीत नको वापरूस. माझी गुरुदेवता म्हणजे भावेश्वरात होता की मला आहे. आता त्या माझ्या गुरुदेवतेच्या बाबतीत तुझ्या मुखातून हे शब्द काय वाईट केलं रे माझ्या? काय वाईट केलं? ऐकायचंय का तुला? होय. मग ऐक. तो तुझा गुरु मत्स्येंद्रनाथ कुठं आहे आणि काय करतो हे तुला पृथ्वी ऐकायचं? पर्यटन करतायत, नाथ दीक्षा देतायत प्रत्येकाला. हा? मग ऐक. हा कानिक जे सांगतोय ते नीट काय ध्यान काय? ठेवून ऐक. अरे तुझा गुरु स्नेहदीपाची राणी मैनाकिनी, त्या मैनाकिनीची या लुगड्यात, अरे मैनाकिनीच्या लुगड्यात वावरतोय. अरे कसला तुझा गुरु? ज्यानं नाथाच्या तत्वाला कचराचा डाग लावलाय, त्या तुझ्या गुरुचं नाव मला अरे ऐकायचं. बा, हे सत्य आहे का? नाथाच्या मुखावर निघणारे मुखोद्गार अगदी त्रिवार सत्य आहे. देवदीपची महाराणी मैनाकिनी, या मैनाकिनीच्या प्रेमात माझी गुरुदेवता गुरफटलेले आहे. प्रणय सुखाचा आस्वाद घेत आहे आणि नाथ तत्वाला कचेला तडाग लावण्यासाठी सुद्धा झाले. अरे बा, तुझ्या गुरुदेवतेची विटंबना निर्मत्सराने केली म्हणून आज माझा गुरु कुठे आहे म्हणून तुला हे कळलंय. मग गुरु म्हणजे माता पिता होय. अर्थात त्याला योग्य स्थळी आणणं हे तुझा आणि माझा ब्रीद आहे. काय करे बा, जा हेला पटन राजनगराच्या दिशेने तुझ्या गुरुदेवतेला ज्या राजा गोपीचंदाने घोड्याच्या दिशेत गाडून टाकलंय त्या गुरुदेवतेला त्या लिदेतून बाहेर काढ. मी असा स्त्री राज्यात प्रवेश करेन आणि जी माझी गुरुदेवता राणी मैनाकिनीच्या प्रणय सुखात यावेळी मुक्त झाले त्या माझ्या गुरुदेवतेला तिच्यापासून मी दूर करीन. जय खरे संबंध नाही, मुळीच नाही. मला श्रीराज्यात प्रवेश करायचा आहे. कदाचित प्रवेश करायचा असेल पण माझी आज्ञा असेल तर मी तुला आज्ञा देऊ शकत नाही. या राज्यात तू जाऊ शकत नाही. ना मी कुणाच्या आज्ञेने इथं आलो आणि ना कुणाच्या आज्ञेने इथून पुढे जाणार. मी मला स्वतःचा मुखत्यार आहे. मी काय करावं, कसं वागावं हा माझा व्यक्तिगत मुलामध्ये मी हे सांगू शकतो. माझ्या भल्या खबरा जर वागला नसेल तर या या एवढी हिंमत जर तुझ्या तुमच्या राजवेशीवर एक रक्षक म्हणून तू असतील आणि हा रक्षक पुढे जाण्यासाठी तर मला मज्जा
शक्तीच्या साह्यानं हा. स्पर्शास्त्रानं काय करतोय? काय करतोय? थांबतोय. काय करतोय? थांबतोय. थांबतोय. सुटून दाखव. चिकटलास ना? घरामध्ये आता मुक्तता कर. यावेळी नाही, केव्हा करणार? अरे तुला दया माया कशी नाही रे? सेल दीपात प्रवेश करेन. माझ्या गुरुदेवतेला राणी मैनाकिनीच्या सुखापासून अलिप्त करून त्यावेळी सेल दीपातून घेऊन जाईल. तेव्हा जाताना तुझी मी मुक्तता हरी ओम, हरी ओम, हरी ओम. जय श्रीराम. या वृक्षाला चिकटवून ठेवलंय. जय श्रीराम. काय चालतं? कितींदा चालतं होय? हा? नुसता टाम 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 उड्या मारतो. अगं पण मावशी, अगं माझा वय झाला आणि तुझ्याकडे चला माका जमताला हळूहळू चलतोय का चलतोय मग दादा मग विलंब कशाला? कारण इथपर्यंत आपलं आगमन होय झालं. होय अर्थात उद्याची तयारी करण्यासाठी इथपर्यंत आपण करलो. बस तयारी करू उड्या आणि बाग लागशील तर माका नका. हा हे असला पाखरू मी सांगतोय लोकांका पाखरा बाळगल्याशिवाय धंदो होऊचो नाही समजलं म्हणून असला पाखरू बाळगतो. मग यावेळी इथं सुरुवात होऊन दे ना. असा नाच असा उडवून दी असा उडवून दी अगं मी हजायला असतो. काय झालं माहिता तेव्हा होतंय तसा आता झालंय गोखोक्या असू दे. तेव्हा सगळेजण जमाच आहेत. जसं- हावडा मावशी करीत आता पण म्हणत नाही तू सुरुवात कर बघूया मी तुला हजन देतो जसं जमेल तसं होय. वाढवण्यासाठी आहोत. मी हजत आहे, हा? काय तो त्या नृपुरांचा आवाज, कोण तो आपला पदन्यास, रुम झुम रुम झुम रुम झुम. अहो पण मला वा 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 वा. अहो पण मला सांगा, काय झालं? आम्ही इथं नृत्य करत असतेवेळी हा, अचानक आज तुमचा प्रवेश. तुमच्या नृत्यशाळेचा दरवाजा उघडा होता. अगं आता दरवाजा उघडा होता म्हटलं झाला सहदात. पण आज झालं मनाचं मनोरंजन झालं, खऱ्या अर्थानं समाधान झालं. तुमचं नृत्य पाहिलं, खरंच नेत्राचं पाहिलं झालं आमच्या. तू काय पण खरं वाटलं रे? सांगू, खरं सांगू, हा. कमतरता तुमच्या धिच्चीच आहे. तुझी माझी ही म्हातारी काही कामाची दिसत नाही. अरे म्हाता- जिथल्या तिथे जागच्या बसताय, होय. हात काही चालत नाही. अरे आता तुम्हाला आता मृदंगाची साथ असते. हा. वा वा वा. अहो पण म्हणजे तू काय ह्यातला कसा मागता अहो पण मला सांगा, आता तुम्हाला गंध काय? म्हणजे हो, मृदंग मी ही कमी वाजवतेच का म्हणालो, त्याच्यातील ताल ठेका मला चांगला कळतोय आणि ही कुठेतरी कमी आहे असं मला वाटू लागलंय. आणि तुम्हाला जर प्रत्यक्षरित्या पाहायचं असेल याच्यातील मला गंध का, जय याला खरे राजा. अरे ओम तत्सत परब्रह्म. तू हरे कर हो आजीबाई, जरा द्या इकडं. बर बाबा ये.
आम्ही साथ करावी आणि अधिकाधिक मला रंग चढवून द्यावा. आजीबाई जरा तिकडे उभ्या राहा तुम्ही. पडाल आम्हाला दुःख आहे. अहो मावशी यांची जोड आम्हाला तर मिळाली असते. बराच झाला गो. पण विचार विचार जय लक्ष्मी निरंजन. हरि ओम तत्सत परब्रह्म. पण काय झालं माहिती या नृत्य शाळेत मी आलो. क्षणभर आमच्याही मनाची करमणूक झाली. वाद्य कसं असतं हे आजीबाईंना आम्ही दाखविलं. पण जाण्याची आम्हाला घाई आहे. पण हे सगळं काय चाललंय याला कारण काय असेल? सिंहल द्वीपची महाराणी मैनाकिनी ना तिच्या मुलाचा वारसा आहे. बाप रे बाप. म्हणजे अखेर आमच्या गुरुदेवतेने घोटाळा केलाच म्हणायला हरकत नाही. सिंहलची महाराणी मैना केली. हिला पुत्र संतान झालंय आणि नामकरण विधी समारंभ उदय गए म्हणून नृत्य सराव चाललेला आहे. आणि त्यासाठी आमचं हे कलापथक जाऊचा हाताकडे. काय काय म्हणाला ना तुमचं नृत्य कर्मणिक नृत्य साधन म्हणून एक मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून तुमचा कार्यक्रम ठेवलेला आहे. फारच छान फारच छान. तुम्ही जर तिथे जाऊन वाजवू लागला ना काय विचारता बक्षीस मिळतील तुम्हाला. आमची एक विनंती. कोणती? आणि ती विनंती कोणती? तुमची जर साथ आम्हाला मिळाली असेल, सहाय्य आम्हाला जर मिळालं असेल ना तर सोन्याहूनही पिवळं. पण माझी साथ हा धंदा माझा नव्हे. बघ रे एक आवड म्हणून आम्ही ते आत्मसात करून ठेवलेलं आहे. पण आमच्यासाठी नाही म्हणू नका. म्हणजे माझ्यामुळे तुमचा फायदा होणार आहे. ठीक आहे माझ्यामुळे जर तुमचा फायदा होत असेल एक दिवस तुमच्यासाठी मी तिथं घालवीन. चला वेळ नको. बापरे पुनश्च बोलणार. तू येतो हा अडचण असा काय अडचण ना म्हणजे याचं कारण काय असेल? कार्यक्रम रद्द करा. अडचण जर असेल कार्यक्रम रद्द करा. आमच्या स्त्री राज्यात हा पुरुषांना जाण्यासाठी मज्जा आहे. जाण्यासाठी मज्जा होईल. मग मी तर खरोखरच पुरुष आहे. मी त्या राज्यात कसा प्रवेश करेन आहे याच्यासाठी युक्ती आहे. कोणती? ती युक्ती कोणती असेल तर आम्हा स्त्रियांप्रमाणे लुगडं नेसावं. चूप! काय म्हणाला? तू काय आता मी लुगडं नेसावं सुंदरसं लुगडं परिधान करावं हातात बांगड्या भराव्यात नाकात नथणी घालावी आणि एक श्रीवेश धारण करून मी तुमच्या बरोबर यावं. शक्य होणार नाही. शक्य होणार नाही. समजावून सांग. माझा
ऐकायचो नाही सांग सगळं समजावून. जय अलख निरंजन. हीच खरी संधी. सहजासहजी स्त्री राज्यात पुरुषाला प्रवेश नाही. मग यांच्या नृत्य कला पथकातून जर गेलो असेल ना, एक सुंदर स्त्रीवेश धारण करून सहजासहजी प्रवेश मिळेल. एवढंच नव्हे तर माझ्या गुरुदेवतेलाही तिथून मला बाहेर काढता येईल. ठीक आहे. जय अलख निरंजन. आमचं हे कला पथक आहे. या कला पथकाचं पण त्याच प्रकारचं नाव आहे. काय म्हणाला? हो. कला पथकाचं नाव आहे. कला पथकाचं नाव असा. तुमच्या कला पथकाचं नाव काय बरं? हावडा मावशी कला पथक. हावडा मावशी नृत्य कला पथक. होय होय. हावडा मावशी कोण? मी माझं नाव आवडा मावशी. हा हसलाय सो. हावडा मावशी. होय, होय. बरं ठीक आहे. तुमचं नाव? अरे आवडे म्हणतात आवडा मावशी. माझं नाव की नाही हा, कलिंगडाबाई. कलिंगडाबाई. होय. ठीक आहे. आता माझं नाव? तुझं नाव काय ठेवूया? तुम्ही काय सांगणार? थांब. मी सांगेन गोरक्षनाथ म्हणून. बापरे, बापरे. का? म्हणजे झाला घोटाळा झाला थोड. मनुष्य गोंधळ. दांडा त्यापेक्षा पिटाळती. तुमचं नाव असं ठेवूया, कसं? केवडाबाई. हावडा मावशी, कलिंगडाताई आणि केवडाबाई. ठीक आहे. मग चला, वेळ नका लवकरात लवकर आपल्याला आज लबाडाचा 12वा दिवस आहे. नामकरण विधी समारंभ आज पार पडायचंय आणि आज आनंद सोहळा आपल्याला पार पडता. आणि म्हणून मनोरंजनासाठी हा नृत्यांगणाला हे प्राचार्य बोलवलंय ना. होय, होय. समाधान झालं, पण आपली ओळखी जरी करून दिलात ना तर जरा फार चांगलं होईल. माझं नाव कलिंगडाबाई. काय? कलिंगडाबाई. अरे वा, नाव छान आहे तुझं. माझं नाव आवडा मावशी. हा मावशी. होय, होय. आणि ही कोण? संघचं नाव सांग. लागा नको. कोण ही? जरा लागता हो. हा, नूतनच आहे का? होय होय लागता आता. हा, हा.
चांगली आहे बिचारी. साध्या स्वभावाची दिसते. काय ग, काय नाव तुझं? अजून त्याची सवय नाही हा, बोला मोठ्या माणसाबरोबर. हा, हा, माझं नाव की नाही हा, हा. केवढा बाई तू काय म्हणाली तुझं नाव? आवडा. आवडा. आणि ही केवढं एवढा बाई त्या पथकाचं नाव आवडा मावशी कला पथक. अरे वा वा छान आहे. नावही बघा, छान आहे. आता तुम्ही काय काय करता? ही काय करते? हा हे हात मारता. हो होय होय. कुणाच्या तोंडावर उलटी? नाही 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 ही दोन तोंडा घेऊन असा ना त्याच्यात हात मारता. होऊ दे वेळ हात लागतो. मारता. हा मग ही जाणार होय, होय. आहे. होऊ दे, आमचे आनंदाने असणारे देऊ कला दे. कौशल्य या ठिकाणी दाखवून होऊ दे. तुमच्या मनाचं मनोरंजन मी करेन. हा हा व्यवस्थित लक्ष सगळ्यांचा तुझ्या जवळ आहे. हा चांगलं नृत्य कर. बरं मजा आहे हा. सगळ्यांना आवडायला हवंय. बरोबर आहे. भरपूर धन देते काम का. बरोबर आहे. आवडलं आम्हाला. होऊ दे. आवडला. काय पुरे? होऊ दे. तुम्ही बसा इकडं. बंद करा. कशाला बंद करा? मला आवडलं ना. महाराणी यांना वेतन दे काय? आणि पाठवून दे. कशाला? राहू दे. काय झालं? तू थांब. तुला कशाला येतं? काम आहे तुझ्याशी. तुझ्याशी काम आहे, विचारायचंय कुठं शिकली काय म्हणून. काही हरकत नाही. मी यांना काय वेतन हवं ते अगं पण देते. मावशी काय? ओ राजा मी नाही तर राहणार आहे. धड ठेवला तर आमच्या धंद्याचा काय. ही काय तुम्हाला हवं ते वेतन दे. चला.
आहेस तू? कोण आहेस तू? केवडाबाई. हे तुझं खरं नाव? नाही, तुझ्याबद्दल संशय. पण एवढ्या संशयानं माझ्याकडे का बरं पाहतात? कारण तुझ्या मृदुंगातून जे बोल निघाले अर्थात तुझ्याबद्दल शंका म्हणजे संशय. का? सांग सांग, कोण आहेस तू? खरं सांगते मी, माझं नाव केवडाबाई असं आहे. मला मान्य नाही. हावडा मावशी नृत्य कला पथकातील श्रेय आहे मी. नाही, मृदंग वाजविण्याचं काम करते. हे माझं मन मान्य करत नाही म्हणून म्हणजे तुझ्याबद्दल संशय. कोणाबद्दल? तुझ्याबद्दल संशय. क्षमा करा मला. नाविलाजानं या नृत्य कला पथकातून बेटा गोरखाला यावं लागलं. मृदंगातून ध्वनी उमटावे लागले. चलो मच्छिंद्र गोरखाया 12 बरस पुरा हो गया. पण काय केलास गोरा? गुरुदेव, क्षमा करा मला. आज स्त्रीवेश धारण करून तुमच्यासाठी मला इथं यावं लागलंय. गुरु दत्तात्रयाचं दर्शन मला दिला. 12 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर बेटा गोरख तुझ्याने माझी ग्रंथिका होईल असं म्हणाला. पण गुरुदेव, जे नाथानं मिथ्या आहे, जे नाथानं त्याज्य आहे, ते आज तुमच्याकरवी केलं जात आहे. महाराणी मैनाकिनीच्या प्रणय प्रेमात तुम्ही गुरफटला गेला. एवढं नव्हे तर एका अपत्य सुखाची प्राप्ती आज तुम्ही तिला करून दिला. गुरुदेव, साऱ्या जगाला मी बोधामृत पाजत आहोत की माया ही मिथ्या आहे, संसार हा त्याज्य आहे. असं सगळ्या संसाराच्या विस्तृत जाळ्यात आज तुम्ही गुरफटला गेला. आणि म्हणूनच बेटा गोरखाला एक सुंदर वेश धारण करून स्त्री वेशानं या स्त्रीराज्यात यावं लागलंय. तेव्हा गुरुदेव, चला माझ्यासाठी चला गुरुदेव, स्त्रीवेश धारण करून या स्त्रीराज्याला या मोहपाशापासून दूर व्हा. स्वतःचं तत्व तुम्ही विसरला आहात. स्वतःच्या तत्वाला तुम्ही मोठा माती दिला आहात. हे अमरनाथांना योग्य नाही. गुरुदेव, चला एका क्षणार्धात या स्त्रीराज्याच्या बाहेर चला. कुठं निघाला दाखव. महाराणी. आणि हा काय प्रकार? इथं केवडाबाई होती ना, हो, ती कुठं गेली? आणि तीच ती. हे इथं कसं आहे? काय? जय अलख निरंजन. हा माझा भक्त शिष्य अरे गोरख ओम तत्सत परब्रह्म. मला हे नेण्यासाठी आले. माऊली. आणि बायकी वेशात? हो, होय. कारण या स्त्रीराज्यात पुरुषाला प्रवेश नाही म्हणून स्त्रीवेश धारण करून तो इथं आला. हे सगळं मी घडविलं. याला कारण हा? तुमच्या प्रणय प्रेमाच्या क्षणिक सुखानं माझी गुरुदेवता इथं गुरफटली गेली. बरोबर आहे. नाथ तत्वाचे विसरण्यासाठी सिद्ध झालंय. अमरनाथांना संसारा मिथ्या आहे. अर्थात त्या संसारापासून त्यांना वंचित करण्यासाठी हे बेटा गोरखानं एक स्त्रीवेश धारण करून इथे येण्याचं कार्य केलंय. तेव्हा माऊली, क्षमा करा मला. नाही, नाही. माझ्या गुरुदेवतेला मला इथून मी पाठवून देऊ शकत नाही. कारण त्यांच्या पुरुषार्थापासून एका मुलाला मी जन्म देण्याचं कर्तव्य ऋणातून केलंय. मुक्त झालाय तुमच्या. हो, झाल्या असतील. कारण पती हा पत्नी ऋणातून केव्हा मुक्त होतो? पुत्ररत्नाची किंबहुना कन्यारत्नाची प्राप्ती ज्यावेळी त्यांच्यामुळे तिला होते, त्यावेळेस तो पती तिच्या ऋणातून मुक्त होतो. माझ्या गुरुदेवांचा हिरण्यगार वाजून या मुलाचा जन्म झालाय. तुमचा कुसवा धन्य झालेला आहे. अर्थात चला गुरुदेव, गुरुदेव मी चला. पाठवून देणार नाही. नाही पाठवणार तुम्ही म्हणून चला जा. इथून. काय? मी पाठवून देणार नाही. बसाव. गुरुदेव, तुम्ही येणार नाही आहात? चला. गोरख, गुरुदेव, तुम्ही माझ्या बरोबर येणार नाही आम्ही आहात? शब्दात अडकलो आहोत. नाही पाठवून देणार. कारण इथं सत्ताईची वचनबद्ध आम्ही आहोत. मग गुरुदेव, काय? जिथं तुम्ही तिथं मी. तुम्ही जर या स्त्रीराज्यातून या स्त्रीपासून बाहेर येत नसाल तर? तर बेटा गोरखही या स्त्रीराज्याच्या बाहेर जाणार नाही. इथं बसून राहणार आहे. अरे देवा, आता गोंधळ झाला. हा एक मोठा प्रश्न आहे महाराणी. आमच्या प्रेमात व्यत्यय आणण्यासाठी हे म्हणतात मी सुद्धा इथून जाणार नाही. मग आता याला साधन आहे ना.
चिंता करू नको. अहो माझ्याजवळ साधन आहे. होय ना? यांना सगळी कामं करायला लावते. घरची सगळी कामं करायला लाव. अगोदर कंटाळा येईल विचारते. आणि जाईल. हो तुम्ही जर इथं राहिलात तर माझी एक अट आहे. कोणते? इथं सगळी कामं करावी लागतील. माझ्या गुरुदेवांसाठी वाटेल ते करण्याची तयारी धुणी दर्शवतो मी. धुवायची. धुईल, भांडी घासायची, घासेन. कचरा काढायचा. नक्कीच काढेन. होय ना? सगळी कामं. जेवढं काम तुम्ही मला द्याल हा. तेवढं काम करण्याची तयारी आहे माझी. आता पण मात्र जोपर्यंत माझी गुरुदेवता त्याच्या बाहेरच नाही हा. तोपर्यंत भेटा गोरागीतून मुळीच जाणार नाही. जय आलोक खनिरंजन. अरे बापरे. योगवंताने पूर्ण विचार केलेला आहे. यानं हे काय केलं? अगं काय मला झालं? वाटतं याने घृणा केली आहे. महाराणी मग काय ही झालं? संधी आहे. यावेळी याला धुवून आणण्यासाठी सांगते. म्हणजे निदान कंटाळून तरी जातील. ओ काय झालं? याला घ्या. अहो घृणा केली याने. हो या. काय झालं? काय झालं काय? यानं घृणा केले हो आणि म्हणून हे बालक तुम्ही माझ्या पुढे करत आहात. हो धुवून घेऊन या. कामं सगळी करणार ना तुम्ही? ठीक आहे. या घृणेनं या क्षणी तो बरबटलेला आहे. हो हो म्हणून मी त्याला घेऊन जायला आलोय. धुवून साफ करून घेऊन जय आलोक खनिरंजन. स्वच्छ धुवून घेऊन ये. ओम तत्सत परब्रह्म. चला घेऊन चला. आणि काम काय झालं? स्वच्छ याला धुवून. चांगला स्वच्छ धुवून हो घेऊन स्वच्छ देऊन घेऊन या. आज्ञा आदेश हो लवकरात लवकर या. जय आलोक खनिरंजन. आता बरं झालं. मला वाटतं आता हे मात्र कंटाळून जातील. आता इथं काही राहणार नाही. आणि मी कुठे खायला देते हो. कामं सांगा जय मला. आलोक खनिरंजन. अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ. काय झालं काय? बाळ कुठं माझा? तुम्ही काय म्हणाला? धुवून घेऊन या. चांगला धुवून स्वच्छ कर. मग तेच केलं. म्हणजे काय केलं काय? पानोट्यावर नेला आणि चांगलंच खडक पाहिलं आणि त्या खडकावर त्याला आदळून काढून माझा काय आश्चर्य वाटतंय तुमच्या या काय रडण्यात. केलं होतं? एवढ्या या मोहभाषात तुम्ही गुरबटला आहात. माऊली, शिष्यानं तुमचा काय मुलगा केलं? हवाय तुम्हाला? माझा मुलगा मला हवाय. तुमचा मुलगा हवाय तुम्हाला? हो, माझा मुलगा मग मी मला माझ्या सामर्थ्याच्या बळावर मंत्र शक्तीच्या बळावर काय? असंख्य मला निर्माण करीन. हा. त्याच्यात तुमचा अचूक बालक तुम्ही ओळखण्याचं कार्य करा. ओळखीन. जय आलोक खनिरंजन. काय? ओम तत्सत परब्रह्म. पहा, असंख्य बालक निर्माण झाले. हा. बाळ! बाळ! पण नाही. अचूक मात्र माझा बाळ एवढ्या बालकात ओळखू शकणार नाही मी. मग माऊली, एवढे असंख्य बालक निर्माण आपण त्यावेळी एकच या करा. मुलात तुमचा पुत्र तुम्हाला ओळखता येत नाही. एकच माझा पुत्र फक्त मला द्या. हवाय ना? हो हो. मग तसाच माझा गुरु मला पदर हवाय. पसरते. देईन तुमचा पुत्र तुम्हाला. नाथ सामर्थ्य वाया गेलेलं नाही. पण तुमचा पुत्र दिल्यानंतर माझा गुरु माझ्या स्वाधीन कराल असं अभिवचन या नाथाला द्या. अगोदर पुत्र तर द्या. प्रथम गुरु देईन असं वचन द्या. काय करू? तुम्ही काय म्हणता? तुम्हाला द्यायची इच्छा आहे का? गुरुपटला गुरु विचारते तरी पण देते वचन. देते वचन. आता विलाज नाही. जय आलोक खनिरंजन हरिओम. हवाय तुला? त्या वचन मुलगा हवाय माझा. नवरा हवा की? आईला खरं काय प्रिय आहे? हृदय मुलगा. मायेत सापडू नका. म्हणून विचार करा. यावेळी वचन देते तुम्हाला. माझा मुलगा मला आणून दिल्यानंतर तुमच्या गुरुदेवतेला तुमच्या स्वाधीन करेल. हे खरं सत्य शब्द आहे. जय आलोक. या क्षणी ही सारी मुलं मी इथून नाही सारखे करतोय. आणि एकुलता एक तुमचा पुत्र. जय आलोक खनिरंजन हरिओम. तो पहा तुमचा पुत्र. हा तुमचा पुत्र तुमच्या जवळ. चला, आता तुम्ही जाऊ नका. पुन्हा घालवीन नको इथून. नको नको नको. होय, होय. मैनाकिनी, चला, जो शब्द दिला आहे तो शब्द आम्हाला पाळायचा आहे. हृदय मी जाणतोय. चला, आज त्याचं नामकरण करा. फक्त एक कारण तुमच्या आणि या मैनाकिनीच्या मिलनातून पुत्र जो जन्माला आलाय त्याची गणना आपल्याला 84 सिद्धार्थ करायचे आहे. हो. हे तत्व अबाधमत राखण्यासाठी तुम्ही इथं आलात त्याची कल्पना मला आहे. अगं तुझ्या माझ्या मिलनातून म्हणजेच मैनाकिनी आणि मच्छिंद्रनाथ यांच्या मिलनातून जो पुत्र जन्माला आला म्हणून त्याचं नाव
मीनानाथ ठेवतोय काय 84 सिद्धांताची गणना केली जाईल. 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की मी स्वतः येऊन याला घेऊन जाईल आणि गुरुदीक्षा देईल. 12 वर्ष होईपर्यंत याला सांभाळणं जबाबदारी. जय लक्ष्मी रंजन रे ओम तत्सत.